मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये झगमगाट आहे, पैसा आहे, ग्लॅमर आहे, प्रसिद्धी आहे, सगळं काही आहे. पण त्याला नशिबाची जोड असणं खूप गरजेचं आहे. कुणी याला अळवावरचं पाणी म्हणतं, कुणी याला अशाश्वत जग असं म्हणतं किंवा कुणी याला मृगजळ असंही म्हणतं. इथे जर प्रतिभेला दैवाची साथ मिळाली ना तर मात्र रसिक भरभरून प्रेम करतात. आज अशाच एका कलाकाराबद्दल बोलणार आहोत, ज्या कलाकारांवर रसिकांनी मनापासून प्रेम केलं, त्याला स्वीकारलं आणि अजूनही त्या कलाकाराची आठवण सगळे रसिक काढतायत. आज आपण बोलणार आहोत एक उमदे कलाकार सदाशिव अमरापूरकर यांच्याबद्दल. नमस्कार, मी विलास गावरसकर VIP टॉकीजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सदाशिव अमरापूरकर यांच्याबद्दल बोलावं अशी बऱ्याच रसिकांची मागणी होती आणि आज मलाही आनंद होतोय, कारण सदाशिव अमरापूरकर हे तसं म्हटलं तर रांगडे कलाकार आहेत, ग्रामीण भागातून कलाकार आहेत, ज्यांचा प्रवास हा मराठी रंगभूमीवरती जरी झाला असला तरी थेट हिंदी सिनेमात ते गेले आणि हिंदी सिनेमातून मग मराठी चित्रपटांमध्ये ते वळले. काय गंमत असते बघा. खरं तर मोठ्या कुटुंबामध्ये राहणारे शेतकरी ज्यांचं बॅकग्राऊंड आहे, वडील शेती करायचे, शेळ्या आहेत घरामध्ये, शेतीवाडी आहे, ते शेती करायची, शेळे जे आहेत त्यांना चरायला घेऊन जायचं आणि मस्तपैकी स्वच्छंदी निसर्गाचा आस्वाद घेत घेत आयुष्य जगायचं असं गणेश नरावडे यांना वाटत होतं. गणेश नरावडे म्हणजे सदाशिव अमरापूरकर. पण ते करत असतानाच चित्रपटाचं नाद त्यांना होता, अभिनयाचा नाद त्यांना होता. तो किडा त्यांच्या डोक्यामध्ये सतत होता आणि सारखं असं वाटत होतं की आपण अभिनय करावा. घरातल्यांना साहजिकच मान्य नव्हतं, कारण चित्रपटसृष्टीमध्ये येणं किंवा नाटकात काम करणं हे चांगल्या मुलांचं लक्षण नाही असं खूप पालकांना वाटत होतं. जवळपास 50 वर्षापूर्वीचा तो काळ होता आणि साहजिकच आहे या क्षेत्राबद्दलचं मत हे कोणाचं चांगलं नव्हतं. शेवटी कॉलेजमध्ये त्यांनी एक एकांकिका करून आपलं अभिनयाची हौस भागवली, पण तेवढ्याने त्यांचं काम भागलं नाही. त्यांना असं वाटलं की आपण या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं पाहिजे, आपण पुढे काहीतरी याच्यामध्ये सक्रिय आणि भरीव काहीतरी केलं पाहिजे. घरच्यांचा विरोध होता म्हणून त्यांनी घर सोडलं आणि थेट मुंबई गाठली. हँडसअप नावाचं नाटक होतं, तिथे त्यांना संधी मिळाली. विजय तेंडुलकरांशी त्यांची गाठ पडली. विजय तेंडुलकरांना मात्र त्यांचा अभिनय खूप आवडला आणि त्यांनी सदाशिव अमरापूरकर यांचं नाव हे श्याम बेनेगल यांच्याकडे रेकमेंड केलं. आता ही मंडळी अशी असतात ना की जे तुमचं अभिनय बघून किंवा थिएटर बघून ते आपल्या सिनेमामध्ये तुम्हाला कास्ट करू शकतात. असंच कास्टिंग सदाशिव अमरापूरकर यांचं एका चित्रपटासाठी झालं, ते म्हणजे अर्धसत्य. खरं तर हे पूर्ण सत्य होतं की चित्रपटसृष्टीमध्ये सदाशिव अमरापूरकर यांचा त्यामुळे प्रवेश झाला आणि त्या पहिल्या चित्रपटामुळे अर्धसत्यमध्ये काम इतकं त्यांचं जबरदस्त होतं की त्या चित्रपटासाठी त्यांना पारितोषिकही मिळालं. आणि इथून पुढे सदाशिव अमरापूरकर यांचा अभिनयाचा प्रवास किंवा अभिनयाची घोडदौड आपण म्हणूया ती सुरू झाली. हिंदी सिनेमे एकामागोएक त्यांचे येत गेले, ते करत गेले. त्याचबरोबर त्या काळामध्ये धर्मेंद्रजींचा म्हणजे धरमपाजी ज्याला म्हणतात त्यांचा डाऊनफॉल चाललेला होता, त्यांचे सिनेमे पडत होते आणि अशाच याच्यामध्ये सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर एक सिनेमा धरमजींचा केला होता. तो त्यांचा सुपरडुपर हिट सिनेमा झाला आणि त्यानंतर मात्र धरमजी नेहमी म्हणायचे आपल्या इंटरव्ह्यूजमध्ये की सदाशिव अमरापूरकर हे माझ्यासाठी लकी स्टार आहेत, कारण त्यांच्याबरोबर केलेले सिनेमे हे माझे खूप गाजले, त्याच्यानंतर गाजायला लागले. सदाशिव अमरापूरकर यांचं कौतुक वाटण्याचं मुख्य कारण असं आहे की त्यांनी विलन पडद्यावरती साकारला. आता असं होतं की मराठीमध्ये निळूभाऊ किंवा राजशेखर यांनी विलन केलेला होता, आपल्याला ती एक सवय झालेली होती. हिंदीमध्ये मात्र अनेक जणांनी विलनचा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची शैली किंवा त्यांचा बाज हा पूर्ण वेगळा होता. अशा वेगळ्या याच्यामध्ये आपली स्वतःची वेगळी शैली सदाशिव अमरापूरकर यांनी तयार केली आणि एक वेगळा विलन त्यांनी साकारला. आता ह्या विलनचं एक वैशिष्ट्य असं होतं की सडक नावाचा महेश भट यांचा सिनेमा आला होता, आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल. त्याच्यामध्ये सदाशिव अमरापूरकर यांनी तृतीयपंथीची भूमिका केली होती. हा नुसताच तृतीयपंथी नव्हता, तर हा विलन होता. आणि आजपर्यंत बॉलिवूडमध्ये जे काही तृतीयपंथी साकारले गेले होते, जे काही विलन साकारले गेले होते, त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा अशा पद्धतीचा विलन सदाशिव अमरापूरकर यांनी सडक या सिनेमामध्ये रंगवलेला होता.
सडक म्हटलं की आपल्याला संजय दत्त आठवतो, ते लांब केस, आणि त्याचबरोबर आठवतात ते सदाशिव अमरापूरकर ज्यांनी तृतीयपंथीची भूमिका केलेली होती. या चित्रपटासाठी सदाशिव अमरापूरकर यांना फिल्मफेअरचं अवॉर्ड मिळालं. खरं तर ते अवॉर्ड त्यांच्यापासून सुरुवात झाली. सपोर्टिंग किंवा एक बेस्ट विलन अशा पद्धतीची कॅटेगरी फिल्मफेअरमध्ये पूर्वी नव्हती, पण 90च्या दशकाच्या अगदी सुरुवातीलाच ही कॅटेगरी त्यांनी सुरू केली, कारण सदाशिव अमरापूरकर यांचा अभिनय हा अतिशय अप्रतिम होता त्या सडक सिनेमामध्ये. आता त्याच्यानंतर त्यांचं ट्रान्झिशन पुन्हा असं झालं की कॉमिक रोलकडे किंवा कॉमेडी रोलकडे. आता हे ट्रान्झिशन खूप कठीण आहे, एक विलन साकारणं आणि त्याच्यानंतर एक हे होणं, कॉमेडी रोल करणं. शेक्सपियरने म्हटलेलं आहे, कॉमेडी इज अ डॅम सिरियस बिझनेस. आणि अशा याच्यामध्ये सुद्धा गोविंदाजीबरोबरचे सिनेमे किंवा आखे असतील किंवा आंटी नंबर 1, बेबी नंबर 1 यासारख्या सिनेमांमध्ये, किंवा मैया यशोदा तेरा कन्हैया हे जे गाणं आहे हम साथ साथ है सिनेमातलं, त्या चित्रपटांमध्ये काही कॉमेडी सिरियल्समध्ये आपल्याला सदाशिव अमरापूरकर दिसलेले आहेत. आणि मला असं वाटतं की हे प्रतिभा असल्याशिवाय किंवा टॅलेंट असल्याशिवाय शक्य होत नाही. याला उपजत गुण असावे लागतात. एका हॉलिवूड कलाकाराने असंच म्हटलं होतं, वेन पीपल आस्क मी इफ आय वेंट टू फिल्म इन्स्टिट्यूट आय से नो, आय वेंट टू फिल्म्स. म्हणजे चित्रपटांमध्ये काम करत करत तुम्ही शिकत जाता, चित्रपटांमध्ये तुम्ही घडत जाता आणि अभिनय करत करत तुम्हाला वेगवेगळे त्याचे पैलू जे आहेत ते तुम्हाला सापडत जातात. हे एक उत्तम ट्रेनिंग आहे असं म्हणायला हरकत नाही. सदाशिव अमरापूरकर पण याच पठडीतले होते की ज्यांनी कधीही फिल्म इन्स्टिट्यूट केलं नाही किंवा शिबिरं केली नाहीत, पण तरीसुद्धा त्यांनी शिबिरांमधल्या मुलांना मार्गदर्शन करावं इतपत प्रतिभा त्यांच्यामध्ये नक्कीच होती. पुढे मग त्यांनी मराठी सिनेमांमध्ये काम केलं, कदाचित, वास्तुपुरुष यासारख्या मराठी सिनेमांमध्ये काम केलं. गोविंद निहालेनी यांच्या भारत एक खोज यासारख्या दूरदर्शन मालिकेमध्ये त्यांनी काम केलं. आणि त्यांचा अभिनयाचा प्रवास हा असाच चालू राहिला. मराठी थिएटर, हिंदी चित्रपट, विलन, त्यातून मग कॉमेडी रोल्स, मग मराठी चित्रपट, दूरदर्शन मालिका, असा त्यांचा प्रवास हा सुरू होता. आता याच्यात पुढे आणखीन कौतुक वाटण्यासारखी गोष्ट अशी आहे की कलाकाराला मुखवटा चढवावा लागतो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, अभिनय करणं हा त्याचा छंद आहे किंवा त्याचा व्यवसाय आहे तो. पण ती कला रसिकांच्या अंतःकरणात भिडण्यासाठी मुळात त्या कलाकारामधल्या जाणीवा जिवंत असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी कलाकार हा संवेदनशील असावा लागतो असं बरेचदा म्हणतात. कारण आजूबाजूच्या घटनांचे पडसाद जर आपल्यावरती उमटत असतील तर तो कलाकार अधिक जास्त चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतो. असंच काहीसं आपल्याला यांच्या बाबतीत म्हणता येईल. मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनामध्ये सदाशिव अमरापूरकर सहभागी झाले होते, किंवा नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच्यामध्ये ते सहभागी झालेले होते. होळीच्या वेळेला पाणी हे जपून वापरलं पाहिजे यासाठी त्यांनी खूप एक मोहीम सुरू केलेली होती. पाणी बचाव असं पण म्हणू शकतो की पाण्याची नासधूस करणं किंवा ज्या पद्धतीने होळीला त्याचा पाण्याचा अपव्यय केला जातो तो टाळण्यासाठी कोणीतरी पुढे येणं गरजेचं होतं. ते काम सदाशिव अमरापूरकर यांनी केलं होतं. आणि अशाच प्रकारे स्नेहालयसारखी एखादी संस्था असेल की जिथे वृद्धाश्रम चालवला जातो, तर अशासाठी पण मदतीचा हात पुढे करणं हे सदाशिव अमरापूरकर यांनी सातत्याने केलं होतं. सामाजिक बांधिलकी जपणं हे कलाकाराकडून शिकावं असं म्हणतात. सदाशिव अमरापूरकर हे त्यापैकीच एक होते की ज्यांनी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे ओळखून समाजासाठी काहीतरी भरीव काम कायम सुरू केलेलं होतं. त्याचबरोबर त्यांचे अनेक वेगवेगळे प्रोजेक्ट्स अशा पद्धतीने चाललेले होते. दुर्दैवाने असं झालं, 2014 साली फुफ्फुसामधला एक संसर्ग त्यांना झाला आणि त्यातून ते आजारी पडले. 300हून अधिक चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, हरियाणवी, ओडिसा अशा भाषांमधले वैविध्यपूर्ण रोल, वैविध्यपूर्ण भूमिका ज्यांनी केल्या, असे 300हून अधिक फिल्म्स सदाशिव अमरापूरकर यांच्या खात्यावर असताना 2014 साली त्यांना आजारपणाने ग्रासलं आणि त्या आजारपणातच सदाशिव अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. असंही म्हणतात की त्यांच्या अंत्यदर्शनाला चित्रपटसृष्टीतले मोजून 2 किंवा 3 व्यक्ती उपस्थित होत्या.
या चित्रपटसृष्टीचं फार मोठं वैशिष्ट्य असं म्हणावं लागेल, किंवा दुर्दैव म्हणा किंवा वैशिष्ट्य म्हणा. पण ज्या कलाकारासाठी एखादं पुरस्काराची कॅटेगरी सुरू करण्यात आली, ज्या कलाकाराने 3हून अधिक दशकांमध्ये आपला अभिनय केला, लोकांपर्यंत तो पोचवला, रसिकांनी त्यांना खूप आपलंसं केलं, रसिकांनी प्रेम केलं, संवादाचं उत्तम शिक्षण ज्यांचं आहे, संवाद फेक ज्यांची अप्रतिम आहे, त्यांचा अभिनय अतिशय दर्जेदार आहे, अशा कलाकाराच्या अंत्ययात्रेला मात्र त्याच क्षेत्रामधले, सिनेक्षेत्रामधले कोणीच उपस्थित नव्हते. 2 किंवा 3 लोक उपस्थित होते. ही फार दुर्दैवी बाब आहे. असो, तरी पण रसिकांच्या मनामधले जे सदाशिव अमरापूरकर आहेत, मला वाटतं की ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. रसिकांनी त्यांना आपलंसं केलं, रसिकांनी त्यांना कायम प्रेम केलं आणि अजूनही रसिक त्यांची आठवण काढतायत. येणारे अनेक दशकं सदाशिव अमरापूरकर यांचं नाव हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्येच नाही तर वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी जे कलाकृती केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुवर्णाक्षरानं लिहिलं जाईल एवढी उत्तम कामगिरी सदाशिव अमरापूरकर यांनी केलेली आहे. त्यामुळे कलाकार आपण नेहमीच VIP टॉकीजमध्ये म्हणतो, देहरूपातून जरी आपल्यातून गेला ना तरीसुद्धा त्याच्या कलाकृतींमधून मात्र तो कायम आपल्याबरोबर असतो, कायम अजरामर असतो. सदाशिव अमरापूरकर हे अजूनही आपल्यामध्येच आहेत. त्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून ते आपल्याबरोबर आहेत आणि येणारी अनेक दशकं ते आपल्याबरोबरच राहतील, यात तीळमात्र शंका नाही. सदाशिव अमरापूरकर यांच्या कार्याचा गौरव आज आपण करतोय VIP टॉकीजच्या माध्यमातून. पुन्हा नवीन कलाकारासह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.